हॅलो स्टुडंट्स, लास्ट सेशनमध्ये आपण मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल बघितला. त्याच्यामध्ये आपण चर्चा केलं की मेंडेलिव्हचा पिरियोडिक टेबलमध्ये कशा पद्धतीनं फिजिकल प्रॉपर्टी असतील, केमिकल प्रॉपर्टी किंवा केमिकल प्रॉपर्टीमध्ये आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ऑक्साइड्स, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्राइड्स, त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीमध्ये आपण चर्चा केलं मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, या पद्धतीनं आपण पूर्ण तो पिरियोडिक टेबल स्टडी केला. मेंडेलिव्हचा एक पिरियोडिक लॉ पण आपण चर्चा केले. कोणता पिरियोडिक लॉ कोणता आहे? तर प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर द पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. सेम एलिमेंटच्या प्रॉपर्टी रिपीट होत असतात. जसं मेंडेलिव्हचे मेरिट्स आपण चर्चा केले, डिमेरिट्स आपण चर्चा केले आणि आता हे 3 सायंटिस्टचे आपण इन्फॉर्मेशन पूर्ण डिटेलमध्ये बघितलेले आहे. नंबर 1 ट्राइड्स बघितलं, न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्हज बघितला आणि आता तिसरं म्हणजे आपण जो महत्वाचा पिरियोडिक टेबल मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल, हे 3 संपल्यानंतर आता एक मॉडर्न पिरियोडिक टेबल बनणार आहे. पण मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये एकच बदल लक्षात ठेवा आजच, की मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये जे प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस असं लिहित होतो. आता ॲटॉमिक मासवर फोकसच नाही. मॉडर्न पिरियोडिक टेबल हा सगळा कशावर फोकस आहे? तर ॲटॉमिक नंबरवर आहे. त्याच्या अगोदर काही गोष्टी तुम्हाला बेसिक समजावं यासाठी मी एक टेबल देतो आहे. त्या टेबलमध्ये मी काही एलिमेंटचे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्रॉ करून देईल. व्हॅलेन्सी कसं काढायचं, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कसं काढायचं, मला सोडवून पहिल्या 20 एलिमेंटचं तुम्ही WhatsAppवर पाठवायचं. चला तर मग लक्ष देऊ. पहिल्या लोकांनी नेम अँड सिम्बॉल पहिलं. दुसरं ॲटॉमिक नंबर. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. बॅलन्स. आता ॲटॉमिक नंबर कशाला म्हणते? नंबर ऑफ अ प्रोटॉन और नंबर ऑफ अ इलेक्ट्रॉन. मग जो पिरियोडिक टेबलमध्ये सिरियल नंबर दिलाय तोच आहे ॲटॉमिक नंबर. सिंपल लॉजिक. परत एकदा रिपीट. कोणतं? पिरियोडिक टेबलमध्ये जो सिरियल नंबर दिलाय, जसं 1 नंबरला हायड्रोजन आहे तर हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 झाला. 2 नंबर हेलियम आहे तर 2 नंबर हेलियमचा ॲटॉमिक नंबर झाला. 3 नंबर लिथियम आहे तर 3 नंबर हा लिथियमचा ॲटॉमिक नंबर झाला. म्हणजे लक्षात घेऊया, मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये जो काही तुम्हाला सीरियल नंबर दिलेला आहे तोच असेल ॲटॉमिक नंबर. एकदम सोपं. आणि तेवढेच प्रोटॉन, तेवढेच इलेक्ट्रॉन. तसं एक हायड्रोजन सीरियल नंबर लिहित बसणार मी आता. इथं तुम्ही समजून घ्यायचं आहे. 1 नंबरला आहे हायड्रोजन, त्याचं सिम्बॉल काय? H. ॲटॉमिक नंबर काय? 1. सीरियल नंबर काय? 1. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 1. नंबर ऑफ प्रोटॉन 1. असं लक्षात घ्या. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढण्यासाठी तुम्हाला रूल माहित असेल. तुम्हाला काय रूल माहित असेल? कोणता? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढण्याचा एक फॉर्म्युला आहे. कोणता? हो का रे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढण्याचा एक फॉर्म्युला आहे. तो आहे फॉर्म्युला 2n². हे टेक्स्ट बुकमध्ये पुढे दिलंय, पण मी पहिले का समजावतोय हे? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन थोडं पुढच्या स्टेपमध्ये दिलंय. पण तुम्हाला आता हे लक्षात आलं तरच पुढच्या कन्सेप्ट कळणार आहेत. ओके? 2n². हो का रे? प्रत्येक ह्याच्यामध्ये ॲटममध्ये एक न्यूक्लियस आणि न्यूक्लियसच्या बाहेर असे ऑर्बिट असतात. समजा असे 4 ऑर्बिट आहेत. तर पहिल्या ऑर्बिटसाठी फॉर फर्स्ट ऑर्बिट तुम्ही n इज इक्वल टू 1 ठेवू शकता. n इज इक्वल टू 1 जर ठेवलं, हा आहे फॉर्म्युला. फॉर्म्युला काय आहे? 2n². 2 इंटू पहिल्या ऑर्बिटसाठी 1 ठेवलं तर 1². म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये त्या ऑर्बिटची जी इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी आहे ती किती इलेक्ट्रॉनची आहे? 2 इलेक्ट्रॉन. मग आता दुसऱ्या ऑर्बिटसाठी असं काढू शकता तुम्ही. फॉर सेकंड ऑर्बिट n इज इक्वल टू 2. फॉर्म्युला आहे 2n². 2 इंटू n इज इक्वल टू 2, 2².
2 into 4 that is 8. तर असं लक्षात ठेवा, फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट आणि फोर्थ ऑर्बिट. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसरं मग तुम्ही कॅल्क्युलेट करा. n=3 ठेवून बघा, n=4 ठेवून बघा. तर पहिल्या ऑर्बिटसाठी 2 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या ऑर्बिटसाठी बघा 18, पण कमीत कमी 8 पण चालतात. त्याच्यामुळे त्याचं ऑक्टेट कंप्लीट होईल आणि शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती 32 इलेक्ट्रॉन बसू शकतात. मग हे असं इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटीनुसार आपण इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये ऑर्बिटमध्ये बसवणार आहोत. किती काही इलेक्ट्रॉन असणार, पहिल्या ऑर्बिटमध्ये आपण 2च बसवायचे, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8, तिसऱ्यामध्ये 8, जास्तीत जास्त 18. ओके. तर मग आता पाठीमागे येऊ आपण परत. इलेक्ट्रॉनिक होल्डिंग कॅपॅसिटी, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आलं, पहिल्या ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन. तसं 2 नंबर आहे आता कोण, हेलियम. सिम्बॉल आहे He. ॲटॉमिक नंबर आहे 2. काही हेलियमचं न्यूक्लियस, हेलियमच्या पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन आहेत पहिल्या ऑर्बिटमध्ये, 2 इलेक्ट्रॉन. काही अडचण बघा, दिसला का सगळ्या गोष्टी. असंच तुम्ही ड्रॉ करा. आता लिथियम 3 नंबर. आता बघा बरं, लिथियमकडे टोटल 3 इलेक्ट्रॉन आहेत. तर पहिल्या ऑर्बिटमध्ये किती बसतात, 2च. आणि उरला तो दुसऱ्या ऑर्बिटमध्ये बसतो. म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन. या पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्रॉ करायचं. ओके. ओके. तर असंच तुम्ही ड्रॉ करा. आता समजा ह्याच्या पुढे लिथियम नंतर बेरिलियम तुम्ही ड्रॉ करा. मी तुम्हाला निऑनचं दाखवतो. निऑन किती नंबर आहे, 6 नंबर. निऑन बघा बरं, नीट समजून घ्या. हे निऑनचं पहिलं ऑर्बिट 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आलं, 2,8. आता नीट समजून घ्या, याच्या पुढचं कसं करायचं. आता 11 नंबर आहे, 11 नंबर आहे सोडियम. सोडियमचं बघा, पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8, आठ आणि 2 झाले 10 आणि तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 1. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं 2,8,1. असं 20 एलिमेंटचं तुम्हाला ड्रॉ करायचं. तर शेवटच्या ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात हे याला म्हणायचं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. कुठेतरी लिहून ठेवा, लास्ट ऑर्बिट इलेक्ट्रॉन म्हणजेच व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. तेव्हा इथं हे फर्स्ट ऑर्बिट आहे, हेच लास्ट ऑर्बिट आहे. इथं बी हे फर्स्ट ऑर्बिट आहे, हेच लास्ट ऑर्बिट आहे. इथं लास्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन, इथं लास्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन, इथं लास्ट ऑर्बिटमध्ये. आता लक्षात ठेवा, व्हॅलेन्सी कशावर कळते, व्हॅलेन्सी हे लास्ट ऑर्बिट इलेक्ट्रॉन त्यालाच म्हणते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आणि ह्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनहून कळते व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी कधी काढायचं लक्षात ठेवा, हे व्हॅलेन्सी नेवर बी ग्रेटर दॅन 4. व्हॅलेन्सी नेवर बी ग्रेटर दॅन 4. लास्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन 1 असतील, व्हॅलेन्सी 1. लास्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन 2, व्हॅलेन्सी 2. लास्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन 3, व्हॅलेन्सी 3. लास्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन 4, व्हॅलेन्सी 4. पण इथं गंमत होते. आता लास्ट ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत, तर व्हॅलेन्सी 5 होत नाही. त्याला 8-5 करायचं. त्याला कसं करायचं, 8-5. तर व्हॅलेन्सी किती आली, 3. लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 6. याला 8-6 करायचं, व्हॅलेन्सी आली 2. लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 7. याला 8-7 करायचं, व्हॅलेन्सी आली 1. लास्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, 8-8 करा. त्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये जसं हेलियममध्ये
एकच ऑर्बिट होतं आणि त्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन असल्यामुळं त्याचं डुप्लेट कम्प्लीट आहे. आणि निऑनचं लास्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन असल्यामुळं ऑक्टेट कम्प्लीट आहे. याची पण व्हॅलेन्सी 0 येते, याची पण व्हॅलेन्सी 0 येते. त्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये हेलियम जेवढी त्याच्या इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी होती त्या ऑर्बिटची तेवढे त्याच्याकडे असतील तर व्हॅलेन्सी काय होते 0. असं 20 एलिमेंटचं तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. म्हणजे एकदा का तुम्ही हे 20 एलिमेंटचं स्ट्रक्चर पूर्णपणे ड्रॉ केलात की तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतात. मग आजच्या सेशनमध्ये जेव्हा पण तुम्ही हे लेक्चर बघाल तुम्हाला काय करायचं 20च्या 20 एलिमेंटचं ड्रॉ करून मला पाठवायचे. ओके. मग आता आपण समजून घेऊया की बाबा नेमकं कन्सेप्ट कोणत्या की मॉडर्न पिरियडिक लॉ कसा आहे, मॉडर्न पिरियडिक टेबल कशा पद्धतीनं काम करतो आणि मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये नेमकं आपण कशावरती फोकस करत आहोत. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये आपण फोकस करत आहोत ॲटॉमिक नंबर. मग आता जो मॉडर्न पिरियडिक लॉ आहे हे याच्यामध्ये काय झालं बघा, इनसाइड द ॲटम आपण स्टडी करायला चालू केलं आणि ज्या वेळेस मेंडेलिव्हचं पिरियडिक टेबल बनला त्यानंतर इलेक्ट्रॉनचा शोध लागला. आफ्टर द डिस्कवरी ऑफ अ इलेक्ट्रॉन सायंटिस्ट स्टार्टेड द एक्सप्लोरिंग द रिलेशनशिप बिटवीन द इलेक्ट्रॉनिक नंबर ऑफ ॲटम अँड ॲटॉमिक नंबर. जेवढे इलेक्ट्रॉनचे नंबर असतील तोच असतो ॲटॉमिक नंबर आणि सायंटिस्टनी फोकस करायला चालू केलं ॲटॉमिक नंबर 1. आणि महत्वाचं काय मग सायंटिस्टने काय सांगितलं की ह्याच्या अगोदर सायंटिस्टला काहीच माहित नव्हतं इनसाइड द ॲटम काय असतंय. मग जेव्हा जे थॉम्सननी इलेक्ट्रॉनचा शोध लावला तेव्हा इलेक्ट्रॉनचे नंबर मोजण्यात आले आणि जेवढे इलेक्ट्रॉनचे नंबर असतील तो नंबर म्हणजेच असतोय ॲटॉमिक नंबर. हे सायंटिस्टच्या बी लक्षात आलं आणि मग सगळे रूलच चेंज झाले आणि एलिमेंटची जी बेसिक प्रॉपर्टी आहे ती ॲटॉमिक मास नंबर नसून ॲटॉमिक नंबर असतो. हे या मॉडर्न पिरियडिक लॉचं एक बेसिक फाउंडेशन बनलं. तर तो काय आहे बघूया आपण. मॉडर्न पिरियडिक लॉ मेंडेलिव्हचा पिरियडिक लॉ मध्ये ह्याच्यामध्ये काय फरक आहे बघा रे. प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर द पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेसच्या ऐवजी काय आलंय ॲटॉमिक नंबर. मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ म्हणलं की ॲटॉमिक मास शब्द येते आणि मॉडर्न पिरियडिक लॉ म्हणलं की मॉडर्न पिरियडिक लॉ मध्ये ॲटॉमिक नंबर हा शब्द येते. मग आपल्याला एक समजून घ्यायचं आहे की लॉ काय आला मग. प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर द पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. ओके. त्या पद्धतीने जो पिरियडिक टेबल बनला हा मॉडर्न पिरियडिक टेबल तुम्हाला दिसतोय आता. हा मॉडर्न पिरियडिक टेबल सगळं कशावर बनलेला आहे मग ॲटॉमिक नंबर. आणि ॲटॉमिक नंबर म्हणजेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आणि नंबर ऑफ प्रोटॉन दोन्ही सेमच असते. ओके. काही अडचण. असं का म्हणलं जात आहे मॉडर्न पिरियडिक टेबलला लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल. बघा रे पिरियडिक टेबल मध्ये तुम्हाला सिरियल नंबर माहित असेल तर तुम्ही त्याचं ॲटॉमिक नंबर माहित होते तुम्हाला. ॲटॉमिक नंबर माहित असलं की तुम्हाला कळते नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कळते. हो का. सिरियल नंबर 1 आहे ॲटॉमिक नंबर 1 राहते. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सुद्धा 1 राहते. सगळ्या एलिमेंटचं तुम्ही काढू शकता. मग त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही काढू शकता. काय काढू शकता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून तुम्हाला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कळते. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन तुम्हाला कळते व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सीहून कळते नेचर ऑफ एलिमेंट. कसं कळतंय पहा. बघा नीट समजून घ्या रे. इफ अ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन लेस दॅन 4 म्हणजे लास्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे 2 आहेत 3 आहेत तर हे सगळे इलेक्ट्रॉन लूज करतात. हे सगळे काय करतात इलेक्ट्रॉन लूज करतात आणि ह्यांच्यावर जो चार्ज येतो तो कोणता चार्ज येतो पॉझिटिव्ह चार्ज. आणि हे सगळे मेटल असतात. आपल्याला मेटल आहे म्हणजे करंट लावून बघायचं नाही करंट पास होते का हीट पास होते का. लास्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे 2 इलेक्ट्रॉन आहे 3 इलेक्ट्रॉन आहे ते सगळे इलेक्ट्रॉन देऊन टाकतात. इलेक्ट्रॉन दिल्यामुळे त्यांच्यावरती येतो पॉझिटिव्ह चार्ज आणि त्यांच्यावर जो पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे ते असतात मेटल. मग मेटलची प्रॉपर्टी आपल्याला माहित आहे पहिल्याच दिवशी आपण चर्चा केलेली आहे. लास्ट ऑर्बिटमध्ये समजा ग्रेटर दॅन 4 इलेक्ट्रॉन आहे. ग्रेटर दॅन 4 म्हणजे लास्ट ऑर्बिटमध्ये 5 6 7 इलेक्ट्रॉन असतील. ठीक आहे.
इन द इलेक्ट्रॉन, त्याच्यावर जो चार्ज येतो तो कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह चार्ज. आणि हे सगळे नॉन मेटल असतात. लास्ट ऑर्बिट मध्ये एक्झॅक्टली 4 इलेक्ट्रॉन असतील. तर हे मेटलॉइड्स असतात. मग आता बघा, सिरियल नंबर माहित आहे, ॲटॉमिक नंबर कळाला, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कळालं, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कळाले, तर हे एवढं सगळं कळतंय आपल्याला. व्हॅलन्सी काय असते मग? व्हॅलन्सी इज द कॅपॅसिटी ऑफ अ एलिमेंट टू कंबाईन विथ द अनदर एलिमेंट. व्हॅलन्सी काय मग? इट इज द कॅपॅसिटी ऑफ अ एलिमेंट टू कंबाईन विथ द अनदर एलिमेंट. म्हणजे ज्या ज्या एलिमेंटची व्हॅलन्सी सेम असते त्यांचीच रिॲक्शन होते. जसं सोडियमची व्हॅलन्सी 1 आहे, क्लोरीनची पण व्हॅलन्सी 1 आहे, म्हणून सोडियम आणि क्लोरीनच्या रिॲक्शननं सोडियम क्लोराईड तयार होते. म्हणजे ज्या ज्या एलिमेंटची व्हॅलन्सी सेम आहे त्यांचीच केमिकल रिॲक्शन होते. उगं काहीतरी घेतलं मिक्स केलं असं होत नाही. समजून घ्या. म्हणजे मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये आपल्याला फक्त सिरियल नंबर माहीत झाला तरी एवढं सगळं कळतंय. म्हणून असं म्हणलं जाते की मॉडर्न पिरियोडिक टेबल हे लॉंग फॉर्म ऑफ द पिरियोडिक टेबल आहे. हो का? तुम्हाला लिहायचं असेल की थोडंसं बाजूला गेलो की इथं पॉज करायचं आणि लिहून घेत राहायचं. ओके. मॉडर्न पिरियोडिक टेबललाच म्हणते लॉंग फॉर्म ऑफ द पिरियोडिक टेबल, कारण सिरियल नंबर कळाला की ॲटॉमिक नंबर कळतो, ॲटॉमिक नंबर कळाला की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कळतंय, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कळाला की व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कळतात, व्हॅलन्सी कळते आणि नेचर सगळं आपल्याला लक्षात येतं. मग त्या एलिमेंटच्या बऱ्यापैकी 70-80% प्रॉपर्टी आपल्याला फक्त त्याचा सिरियल नंबर माहीत असल्यावर कळते. म्हणून मॉडर्न पिरियोडिक टेबलला लॉंग फॉर्म ऑफ द पिरियोडिक टेबल असं म्हणलं जातं. ओके, इझी. मग जे मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे याचं स्ट्रक्चर कशा पद्धतीनं आहे आपल्याला चर्चा करायचं आहे. तर हा 5 मार्काला क्वेश्चन पडतो पहा. स्ट्रक्चर ऑफ अ मॉडर्न पिरियोडिक टेबल. नेमकं हे मॉडर्न पिरियोडिक टेबलचं स्ट्रक्चर कसं असेल, कशा पद्धतीनं हा पिरियोडिक टेबल बनलाय समजून घेऊ एक 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 एक. पहिले याचा आन्सर लिहायचा आहे 3 टप्प्यात. बॉक्स, ब्लॉक आणि झिगझॅग लाईन. बॉक्समध्ये 4-5 पॉईंट, ब्लॉकमध्ये 4-5 पॉईंट आणि झिगझॅग लाईन मध्ये. पहिले बॉक्स कसं तयार होते बघा. मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये तुम्ही जर बघितलं तर मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये असे रो आहेत हे आडवे. मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये असे 7 हॉरिझॉन्टल रोज आहेत. किती रोज आहेत? 7 हॉरिझॉन्टल रोज. त्याला म्हणायचं पिरियड 1 to 7. काय म्हणायचं? हॉरिझॉन्टल रोज कळते, आडवे. म्हणजे हे व्हिडिओ 2 वेळा बघा तुम्ही, 2-3 वेळा. लक्षात घ्या रे. मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये जे काही असे आडव्या लाईन आहेत त्याला काय म्हणूया? हॉरिझॉन्टल रोज. त्याला काय म्हणूया? हॉरिझॉन्टल रोज. किती हॉरिझॉन्टल रोज आहेत मग? 7 हॉरिझॉन्टल रोज आहेत. त्याला म्हणायचं पिरियड 1 to 7. काय म्हणायचं त्याला? पिरियड 1 to 7. आणि मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये असे व्हर्टिकल कॉलम सुद्धा आहेत पहा. बघा असे व्हर्टिकल कॉलम सुद्धा आहेत. आणि हे व्हर्टिकल कॉलम किती आहेत मग? 18 आहेत. याला म्हणायचं ग्रुप नंबर 1 to 18. म्हणजे मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये 7 पिरियड झाले आणि उभे म्हणलं तर 18 ग्रुप झाले. मग आता लक्षात घ्या, पहिला पॉइंट क्लिअर झाला. मग अरेंजमेंट अशी झाली की आडव्या आणि उभ्या रेषेमुळं असे बॉक्स तयार झाले. काय तयार झाले? बॉक्स तयार झाले. आणि या बॉक्समुळं बघा रे, आपल्याला एवढं सोपं पडलं की जसं मी इथं हायड्रोजन लिहिणार आहे, इथं हेलियम लिहिणार आहे, इथं लिथियम लिहिणार आहे, बेरिलियम, बोरॉन, अशा बोरॉन सॉरी कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन या पद्धतीनं समजून घ्या की अरेंजमेंट ऑफ द पिरियड्स अँड ग्रुप्स रिझल्ट इन द उभ्या रेषा आणि आडव्या रेषामुळे बॉक्स तयार झाला. रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ बॉक्स. आणि ॲटॉमिक नंबर कुठे लिहायचं? ॲटॉमिक नंबर इथं वरच्या बाजूला लिहिलेलं असतं बघा 1. तसं हायड्रोजन इथं लिहिलेलं असतं 1. हे एक बॉक्स. ॲटॉमिक नंबर आर सिरियली इंडिकेटेड ॲट द अप्पर पार्ट ऑफ द बॉक्स आणि each box contain only one element.
एवढे पॉइंट येतात बॉक्समध्ये. कोणते कोणते पॉइंट लिहायचे? पहिले आन्सरचा पहिला टप्पा बॉक्स. काय सांगितलं आपण? मॉडर्न पिरियोडिक टेबल कंटेन 7 हॉरिझॉन्टल रोज. किती आहेत? 7 हॉरिझॉन्टल रोज. पिरियड नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7. And modern periodic table contain 18 vertical column. त्याला म्हणलं ग्रुप नंबर 1 to 18 पर्यंत. And arrangement of groups and period. Arrangement of groups and period in such a way that there may be a result of formation of boxes. आणि पुढचा पॉइंट सांगता येईल ॲटॉमिक नंबर. जर बॉक्स असेल तर ॲटॉमिक नंबर असं वरच्या बाजूला लिहिलेला असतो. ॲटॉमिक नंबर इज serially indicated at the upper part of the box and each box contain only one element. हे बॉक्स मध्ये लिहायचं एवढं आन्सर. म्हणजे हे आपल्याला लक्षात आलं मॉडर्न पिरियोडिक टेबलचं स्ट्रक्चर लिहा म्हणून आलं तर पहिला पॉइंट लिहायचा बॉक्स. पहिला पॉइंट कोणता लिहिला? बॉक्स. कळलं का एवढं? मग आता अजून एकदा ते रिपीट करूया आपण की मॉडर्न पिरियोडिक टेबल कंटेन 7 माझ्या बरोबर म्हणत राहा. मॉडर्न पिरियोडिक टेबल कंटेन 7 हॉरिझॉन्टल रोज. They are called as a period 1 to 7. And modern periodic table also contain 18 vertical columns. They are called as a group 1 to 18. And result, arrangement of the periods and groups result in the formation of boxes. Atomic number is serially indicated at the upper part of the box. And each box contain only one element. 1, 2, 3, 4 वेळा व्हिडिओ ऐकत राहा. ऑटोमॅटिक पाठ होते पहा. मग दुसरं काम आहे ब्लॉक. सो एंटायर पिरियोडिक टेबल इज डिवायडेड इन टू. बघा रे, एस ब्लॉक, डी ब्लॉक, टी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. एंटायर पिरियोडिक टेबल इज डिवायडेड इन टू 4 ब्लॉक्स. दॅट इज एस पी डी एफ. पण शॉर्टकट कसं लक्षात ठेवायचं बघा रे. आता लक्षात घ्या की पिरियोडिक टेबल मध्ये अजून एक पॉइंट तुम्हाला सांगायचं आहे की हे जे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 रोज आहेत त्याच्या खाली 2 रोज एक्स्ट्रा दिलेले आहेत. ब्लॉकच्या अगोदर हे पण आन्सर लिहू शकता तुम्ही की पिरियोडिक टेबल मध्ये 7 रोजच्या नंतर अपार्ट फ्रॉम दीज 7 रोज 2 रोज आर सेपरेटली शोन ॲट द बॉटम ऑफ अ पिरियोडिक टेबल. हे 2 याचं नाव आहे लॅन्थनाइड सिरीज अँड ॲक्टिनाइड सिरीज. 11वीला गेल्यानंतर तुम्ही स्टडी करणार आहात लॅन्थनाइड सिरीज आणि ॲक्टिनाइड सिरीज. आता फक्त लक्षात ठेवू बॉक्समध्येच हे पॉईंट येऊ द्यायचं. आता लिहिलेले सगळे पॉईंट त्याच्यामध्ये अजून 2 पॉईंट येऊ द्या. पिरियोडिक ब्लॉकचं नंतर लिहू. कोणतं? अपार्ट फ्रॉम दीज 7 रोज 2 रोज आर सेपरेटली शोन ॲट द बॉटम ऑफ अ पिरियोडिक टेबल. दे आर कॉल्ड ॲज अ लॅन्थनाइड सिरीज अँड ॲक्टिनाइड सिरीज. आणि मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये 118 बॉक्सेस तयार झाले. 118 पैकी 118 एलिमेंट असल्यामुळं मॉडर्न पिरियोडिक टेबल हा कम्प्लिटली फिल्ड आहे. काही अडचण नाही. आता आपण लिहू एंटायर पिरियोडिक टेबल इज डिवायडेड इन टू एक्स ब्लॉक, डी ब्लॉक, पी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. मग कसं लक्षात ठेवायचं आहे? एस डी पी एफ. कसं लिहिलं लक्षात? एस डी पी एफ. इकडल्या बाजूला एस डी पी एफ. ग्रुप लक्षात ठेवा. एस साठी 1 ते 2, टी साठी 3 ते 12. 1 ते 2 म्हणलं तर एस ब्लॉक. 3 पासून 12 पर्यंत कोणता ब्लॉक आहे? डी ब्लॉक. टी म्हणलं तर 13 पासून 18 पर्यंत. आणि एफ ब्लॉक मध्ये आता सांगितलं मी 2 सिरीज आहेत. कोणते? एफ ब्लॉक म्हणजे खालचं लॅन्थनाइड सिरीज अँड ॲक्टिनाइड सिरीज. कसं लक्षात ठेवायचं? एस टी टी एफ. इकडं ग्रुप कसं? ग्रुप 1 ते 2, 3 ते 12, 13 ते 18. लक्षात ठेवा 1 ते 2, 3 ते 12, 13 ते 18. 1 ते 2, 3 ते 12, 13 ते 18. आणि एफ ब्लॉक म्हणलं तर लॅन्थनाइड सिरीज अँड ॲक्टिनाइड सिरीज. इकडे शॉर्टकट कसं लक्षात ठेवायचं? एस डी पी एफ. इकडं 1 ते 2, 3 ते 12, 13 ते 18. आणि एफ ब्लॉक साठी लॅन्थनाइड सिरीज अँड ॲक्टिनाइड सिरीज. म्हणजे मॉडर्न पिरियोडिक टेबल जर सांगायचं झालं तर एंटायर पिरियोडिक टेबल इज डिवायडेड इन टू 4 ब्लॉक्स दॅट इज एस डी पी एफ. SDPF group 1 to 2, 3 to 12, 13 to 18 and F block contain lanthanide series and actinide series. लिहून काढत राहा, अभ्यास करत राहा. आता मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये इथे एक का ही झिगझॅग लाईन आहे काही ही झिगझॅग लाईन दिसलेले का मॉडर्न पिरियोडिक टेबल?
असं झिगझॅग लाईन दिसली का मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये? तर लक्षात ठेवा, झिगझॅग लाईन म्हटलं तर हे कोणता ब्लॉक येते? टी ब्लॉक. झिगझॅग लाईन कोणत्या ब्लॉक मध्ये आहे? टी ब्लॉक मध्ये. आता लक्षात ठेवा, जे मेटलॉइड्स असतात ते बरोबर आहे का, हे जे झिगझॅग लाईन आहे त्या झिगझॅग लाईन मध्ये येणारे हे सगळे कोण आहेत? मेटलॉइड्स. हे कलर बघा रे, जरा पिंक कलर दिसतोय तुम्हाला. हे कोण आहेत? मेटलॉइड्स. आता या झिगझॅग लाईनची लेफ्ट साइड, झिगझॅग लाईनची लेफ्ट साइड म्हणजे हे सगळे आली येलो कलर मध्ये. हे सगळे जे असतात रे मेटल कुठल्या साईडला असतात? लेफ्ट साइड ऑफ द झिगझॅग लाईन. नॉन मेटल म्हटलं तर ह्या झिगझॅग लाईनची राईट साइड म्हणजे एवढे सगळे कोण आले? हे नॉन मेटल. नॉन मेटलचा कलर कोणता दाखवलाय बघा, असं ब्ल्यू कलर मध्ये. हे ब्ल्यू कलर मध्ये सगळे नॉन मेटल आहेत झिगझॅग लाईनची राईट साइड. झिगझॅग लाईनची लेफ्ट साइड म्हटलं तर सगळे मेटल. आणि अलॉंग द झिगझॅग लाईन मला काय सांगता येईल? अलॉंग द झिगझॅग लाईन कोण आहे? मेटलॉइड्स. आता पूर्ण हे स्ट्रक्चर झालंय मॉडर्न पिरियोडिक टेबलचं. आता सगळे पॉइंट म्हणूया. बघा, पहिल्या पॉइंट पासून आपल्याला म्हणता येते, माझ्याबरोबर म्हणत राहायचं, पाठ होतोय तुम्हाला ऑटोमॅटिक. लक्षात घ्या. पहिलं सांगूया, मॉडर्न पिरियोडिक टेबल कंटेन 7 horizontal rows. They are called as a period 1 to 7. Modern periodic table also contain 18 vertical columns. They are called as a group 1 to 18. Arrangement of the groups and period in such way that there may be a formation of boxes. Atomic number is serially indicated at the upper part of the box. Each box contains only one element. Apart from these 7 rows, there are 2 rows separately shown at the bottom of a periodic table. They are called as a lanthanide series and actinide series. Modern periodic table completely filled आहे. 118 बॉक्स आणि 118 पैकी 118 एलिमेंट असल्यामुळं वी कॅन से दॅट द मॉडर्न पिरियोडिक टेबल इज कम्प्लिटली फिल्ड. मग सांगायचं हे बॉक्स पर्यंतची माहिती झाली. मग सांगायचं ब्लॉक. एंटायर पिरियोडिक टेबल इज डिवायडेड इंटू 4 blocks, that is SDPEF. S block contain group number 1 to 2. T block contain group number 3 to 12. P block contain group number 13 to 18. And F block contain lanthanide series and actinide series. आणि अजून सांगायचं झिगझॅग लाईन. झिगझॅग लाईन कॅन बी ड्रॉन इन P block. मग सांगायचं एक्झॅक्टली अलॉंग द झिगझॅग लाईन कोण असते? मेटलॉइड्स. लेफ्ट साइड ऑफ द झिगझॅग लाईन मेटल, राईट साइड ऑफ द झिगझॅग लाईन नॉन मेटल. या पद्धतीने तुम्हाला पिरियोडिक टेबलचं पूर्ण स्ट्रक्चर लिहून काढायचं आहे. हा व्हिडिओ 1 वेळा 2 वेळा 3 वेळा बघत राहा, मगच तुमच्या लक्षात येईल. आता पुढचं एक लास्ट सेशन ज्याच्यामध्ये हा लेसन संपतो.